कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त शनिवारी रात्री कोल्हापुरातील जवाहर नगर इथल्या सरनाईक वसाहतीमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते फिरोज सौदागर यांनी भाजपनं देशामध्ये जातीधर्मात भांडण लावून अराजकता माजवल्याचा आरोप केला। महागाई आणि बेरोजगारीत वाढ करून सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान केलंय, त्यामुळे त्यांना आता उलथवून टाकावं असं आवाहन त्यांनी केलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरू नयेत, अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा दक्षिण विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला। समाजवादी पक्षाचे रवी जाधव यांनी ही निवडणूक ऐतिहासिक असून जनतेनं ही निवडणूक आपल्या हातात घेतल्याचं सांगितलं। जनतेसह विरोधी पक्षांवर अन्याय करणाऱ्या भाजपला हटवण्याची आता वेळ आल्याचं सांगितलं। जनतेसह विरोधी पक्षांवर अन्याय करणाऱ्या भाजपला हटवण्याची वेळ आता आल्याचं आम आदमी पार्टीचे मोईन मोकाशी यांनी सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा समतेचा वारसा जपणाऱ्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विजयी करावं असं आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे संभाजीराव जगदाळे यांनी केलं। जनतेनं भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रतिनिधी निरंजन कदम यांनी केलं। खासदार संजय मंडलिक यांनी स्वतःची बोली लावून ते विकले गेलेत अशी टीका माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील खोटारडे पंतप्रधान असल्याचं डॉक्टर टी.एस. पाटील यांनी सांगितलं। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी व्हावेत यासाठी संयुक्त जवाहर नगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते सागर सोनवणे यांनी कोल्हापुरातून वाडी रत्नागिरी इथल्या ज्योतिबा मंदिरापर्यंत दंडवत घालून साकडं घातलं होतं। याबद्दल सागर सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माजी नगरसेविका वहिदा सौदागर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।